आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप कोनरकर। जालना जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने चांगलीच कंबर कसली आहे। उदयसिंग राजपूत यांनी दिलेले कोणतेही आदेश आपण पाळणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। या संदर्भात त्यांनी प्रशासनाला यापूर्वी देखील निवेदन दिलेलं आहे। का पाळणार नाहीत आदेश? त्यांचे आदेश नाही पाळणार तर ते कोणाचे पाळणार, हाही देखील एक प्रश्न आहे। तसेच ग्रामसेवक संघटनेच्या म्हणजे ग्रामसेवकांच्या अनेक समस्या होत्या। या संदर्भात देखील आज ग्रामसेवक संघटना आणि जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती PM मिन्नू यांच्यामध्ये आज चर्चा झाली। काय झाली ही चर्चा पाहूयात। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपतीजवळ जालना। सर, आज CO मॅडमच्या दालनात ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। कशा संदर्भात होती आणि काय झालं बैठकीत? आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेतल्या आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं। त्या संदर्भातली एक बैठक आज आमची जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्यासोबत झालेली आहे। काय झालं तर तुमच्या निवेदनासंदर्भात? आम्ही दिलेल्या मागण्यामध्ये 24/9/24 पासूनचं जे फिक्सेशन आहे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे ज्या नोंद आपले जे आहेत ग्रामपंचायत अधिकारी त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आहे, सर्व्हिस बुक अपडेट करणे आहे, किंवा या संदर्भातले जे काही आमचे कामं पेंडिंग आहेत त्या संदर्भातले विषय त्यांच्याकडे झाले आणि एकदम सकारात्मक चांगली खेळमेळीच्या वातावरणात बैठक झाली। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी सर्व बाबी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून देण्याच्या संदर्भात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। काही धोरणात्मक बाबी आहेत, जसे की संघटनेला कार्यालय उपलब्ध करून देणे, त्याला 1-2 महिने लागतील असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। एकीकडे सकारात्मक बैठक झाली म्हणता आणि दुसरीकडे डेप्युटी CO उदयसिंग राजपूत यांच्या विरोधातही तुम्ही काही निवेदन दिलं तर समजते, काय आहे ते कशा संदर्भात दिले? नाही, राजपूत साहेबाच्या संदर्भातलं निवेदन आम्ही अगोदरही दिलेले आणि आजही दिले। अगोदरही कसं असं की आमचा जिल्हा जो मेळावा झाला होता त्यामध्ये त्यांच्या संदर्भात वागणुकीच्या संदर्भात खूप आरोप झाले आणि त्याच्यात तथ्यता आहे। ते काय अपमानास्पद वागणूक देता, बोलताना व्यवस्थित बोलत नाही आणि त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्यासोबत काम करण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही। त्यामुळे त्यांनी जे काही आदेश दिले जातील किंवा त्यांनी बैठका लावल्या असतील या सर्व बहिष्कार आम्ही त्यांच्यावर टाकलेला आहे। असहकार त्यांच्यात राहील। त्यांनी जर एखादा बैठक बोलवली आम्ही जाणार नाहीत। एखाद्या गावामध्ये व्हिजिट करायचा प्रयत्न येत असतील तर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत, किंवा त्यांच्या आदेशानं त्यांच्या सहीनं एखादं पत्र आलं आणि त्या संदर्भात आम्हाला काही अहवाल द्यायचा सांगितला तरी आम्ही ते देणार नाहीत। अशा प्रकारचं आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। शेवटी किती दिवस चालत आहे? नाही, आता हा जो विषय आहे तो राजपूत साहेबाच्या सोबत आमचे काम करायची मानसिकता नाही आहे, तो असं आम्ही राज्य संघटनेला पण तसं कळवलेलं आहे। मागणी काय नेमकी सुटणार कसा हा तिढा? नाही, मागणी काय आहे तर त्यांच्या संदर्भातला जो विषय राज्य स्तरावरून आमच्या राज्य संघटनेने घेतलेला आहे त्याच्या संदर्भातला विषय जर विचार करायचा तर खुली चौकशी त्यांची ACB मार्फत करावी असा मेळाव्यामध्ये आमच्या ठराव झालेला आहे आणि त्या पद्धतीने राज्य स्तरावरून तो पाठपुरावा चालू आहे। आणि हा जर राजपूत साहेबाच्या जोपर्यंत इथं आहेत तोपर्यंत आमचा त्यांचा सहकार चालू राहील। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये।